नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण शासनाने योजना दूतची भरती काढलेली आहे। तब्बल 50,000 जागा आहे, याची सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्याआधी सर्वांना विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे भरतीचे असे नवनवीन नोटिफिकेशन येत राहतात, ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल। तर काय आहे ही भरती याची डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघू। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजना दूत उपक्रम राबविण्यात येत आहे। त्या अंतर्गत राज्यात 50,000 योजना दूताची निवड करून त्यांना दरमहा मानधन दिले जाणार आहे। त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे। उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत। मुख्यमंत्री योजना दूतमध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे। भरतीची जाहिरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे। पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात तिचा व्हिडिओ कंप्लीट बघावा। भरतीचा विभाग आहे महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। भरतीचा प्रकार आहे सरकारी विभागात तुम्हाला नोकरी करण्याची चांगली व उत्तम संधी आहे। भरतीची श्रेणी आहे स्टेट गव्हर्नमेंट, राज्य सरकारांतर्गत ही भरती केली जात आहे। एकूण पदे इथे 50,000 पदे भरली जाणार आहे। बघा, पदे पण भरपूर सारी आहे, म्हणजे खूप सगळ्या लोकांना इथे चान्स भेटणार आहे। पदाचे नाव आहे योजना दूत। शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे, ते आपण पुढे बघूच। राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व शहरमध्ये ही पदे भरली जाणार आहे। अर्ज सुरू 7 सप्टेंबर या दिनांकापासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे। अर्ज स्वीकारण्याची पद्धती ही ऑनलाईन पद्धत आहे आणि मासिक वेतन तुम्हाला 10,000 रुपये प्रति महिना दिले जाणार आहे। वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष असे असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकतात। कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 35 वर्ष वय असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकतात। भरतीचा कालावधी 6 महिन्यासाठी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे। 6 महिन्यासाठी कालावधीसाठी हे प्रशिक्षण दिले जाणार आहे। आणि व्यावसायिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकतात। नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्र। उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे। उमेदवारांचे आधार कार्ड असावे आणि त्यांच्या नावाचे बँक खाते आधारशी संलग्न असावे। निवडीचे कागदपत्र काय लागणार आहे निवडीसाठी, तर विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज, म्हणजे ऑनलाईन अर्जाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे, तिथे जायचं। तिथं ज्या पद्धतीने अर्ज दिलेला आहे त्याची प्रिंटआउट काढून घ्या, त्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। तसेच आधार कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। रहिवासी दाखला सक्षम यंत्रणेच्या सही शिक्क्यासह तुम्हाला रहिवासी दाखला पण काढावा लागणार आहे। वैयक्तिक बँक खात्याचा तपशील असणे आवश्यक आहे, म्हणजे पासबुकची झेरॉक्स। उमेदवारांकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे। तुमच्याकडे जो मोबाईल नंबर कंटिन्यू असतो तो नंबर तिथे द्यायचा, म्हणजे मोबाईलवरच ते संपर्क साधतात। त्याच्यातच तुम्हाला SMS हे ते येत राहतात, अपडेट्स कधी काय आहे काय नाही। योजना दूत नोंदणीसाठी संकेतस्थळाला भेट द्या। हे संकेतस्थळ आहे www.mahayojnadut.org या संकेतस्थळावर भेट द्या, तिथे सर्व काही तुम्हाला समजून जाईल। अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे 13 सप्टेंबर। 13 सप्टेंबर ही अंतिम तारीख आहे। आज आहे 9 सप्टेंबर। 13 तारीख ही लास्ट डेट आहे, त्याच्या आधी तुम्ही अर्ज करून घ्या। ऑनलाईन अर्जाची लिंक आणि भरतीची जाहिरातीची लिंकची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। PDFची लिंक तिथे जाऊन सर्व चेक करा व्यवस्थित, आणि जे पात्र उमेदवार असेल त्यांनी अर्ज करण्यास काहीच हरकत नाही, चांगली संधी आहे। हा व्हिडिओ
तुमच्या मित्रांना, गरजू लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत.